नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर. आज आपण बघणार आहोत दिवसभरात झालेल्या घडामोडीवर महत्त्वाचे प्रश्न. तर आजचा पहिला प्रश्न आहे, प्रवास आणि पर्यटन विकास निर्देशांक 2024मध्ये भारताचा क्रमांक कितवा आहे? याचं उत्तर आहे ब 39वा. वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमने 2024चा प्रवास आणि पर्यटन विकास निर्देशांकात भारत 39व्या क्रमांकावर आहे. अहवालानुसार 119 देशांमध्ये भारत हा 39व्या क्रमांकावर आहेत. दुसरा प्रश्न आहे, कोणत्या राज्यात हवामानाचा अंदाज घेण्यासाठी लाहोल स्पिती जिल्ह्यामध्ये डॉपलर रडार बसवले जाणार आहे? तर याचं उत्तर आहे पर्याय क, हिमाचल प्रदेश. डिसेंबर 2025पर्यंत लाहोल स्पिती जिल्ह्यात X बँड डॉपलर वेदर रडार स्थापित केले जाईल, जे हवामान विभागाला नैसर्गिक आपत्तीबद्दल अचूक अंदाज आणि माहिती प्रदान करेल. या प्रकल्पासाठी 13.87 कोटी रुपये खर्च झाले आहेत. रडारच्या साहाय्याने हिमाचल प्रदेशातील उंच भागात हवामान आणि आपत्तींशी संबंधित अचूक माहिती मिळवली जाईल, ज्यामुळे आपत्तींचा अंदाज आणि प्रभावी नियंत्रण करण्यात मदत होईल. यामुळे अतिवृष्टी आणि हिमवर्षाव यासारख्या घटनांमध्ये जीवित आणि मालमत्तेची हानी कमी करण्यासाठी जलद उपाययोजना करणे शक्य होईल. आजचा तिसरा प्रश्न आहे, जगात भारताचा ॲल्युमिनियम उत्पादनात कितवा क्रमांक आहे? तर याचं उत्तर आहे ब, दुसरा. अहवालानुसार आर्थिक वर्ष 2024-25 एप्रिल-जून महिन्यामध्ये प्राथमिक ॲल्युमिनियम उत्पादनामध्ये मागच्या वर्षीच्या याच कालावधीच्या तुलनेत 1.2% वाढ झाली आहे. 2023-24मध्ये 10.28 लाख टन ॲल्युमिनियमचं प्राथमिक उत्पादन होते. 2024-25मध्ये 10.43 लाख टन झाले आहे. आजचा चौथा प्रश्न आहे, भारतीय विमान विधेयक 2024 लोकसभेत सादर केले. या अगोदर कोणता विमान कायदा लागू होता? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क, विमान कायदा 1934. विमान वाहतूक मंत्री राममोहन नायडू लोकसभेत भारतीय विमान विधेयक 2024 सादर केले. विमान आणि यांच्याशी निगडीत जे उपकरण आणि डिझाईन, त्याचे उत्पादन आणि देखभाल यांच्याशी संबंधित नियम आहेत. या विधेयकामध्ये एकूण 41 क्लॉज आहेत. 90 वर्षानंतर नवीन विमान कायदा करण्यात आला. आजचा पाचवा प्रश्न आणि शेवटचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणाला 2024चा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाला? तर या प्रश्नाचं उत्तर आहे डॉक्टर सुधा मूर्ती. ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानी लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या नावाने टिळक स्मारक समितीच्या मार्फत लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार दिला जातो. या पुरस्काराची सुरुवात 1983 साली सुरुवात झाली. दरवर्षी लोकमान्य टिळक यांच्या स्मृतिदिन 1 ऑगस्ट रोजी या पुरस्काराचे वितरण करण्यात येते. यावर्षीचा 2024चा म्हणजे यावर्षीचा पुरस्कार डॉक्टर सुधा मूर्ती यांना मिळाला. मागच्या वर्षीचाच म्हणजे 2023चा पुरस्कार नरेंद्र मोदी यांना मिळाला होता आणि 2022मध्ये टेसी थॉमस यांना हा पुरस्कार मिळाला होता. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत हसत राहा आणि नवीन शिकत राहा. धन्यवाद.